कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतल्या आपल्या पालिया गावी शिमगोत्सवात सहभागी होत सणाचा आनंद लुटला। होळीच्या वेळी त्यांनी ढोल आणि ताशा वाजवत शिमगोत्सवाचा आनंद लुटला। आमदार शरद सोनावणे हे देखील कोकणातील होळी शिमगोत्सव पाहण्यासाठी उदय सामंत यांच्याबरोबर आवर्जून उपस्थित होते। शिमगा आम्हाला काय देऊन जातो याच्यापेक्षा आम्हाला सगळ्यांना मानसिक समाधान मिळतं। ज्या गावात मी लहानाचा मोठा झालो, ज्या गावानं मला माझ्या राजकारणाच्या सुरुवातीला आशीर्वाद दिले, त्याच गावाचा शिमगा मी माझ्या बघण्यात तर मी चुकवला असं कधी झालं नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की या शिमगाला आल्यानंतर प्रत्येक कोकणी माणसाला ऊर्जा मिळते। ज्या क्षेत्रामध्ये कोकणी माणूस काम करतोय, मग राजकारण असेल, नोकरी असेल, धंदे असेल, या देवाच्या आशीर्वादानं आम्हाला ऊर्जा मिळत असते। आणि म्हणूनच सगळे मुंबईकर, पुणेकर जे चाकरमानी म्हणून तिथं आहेत ते शिमग्याला आणि गणपतीला कोकणामध्ये येतात। नाही, मला नाही असं वाटत काही ठिकाणी हे शिमगे बंद आहेत। आता आमच्या गावाची जर परंपरा आपण बघाल तर हा शिमगा आमच्या खोतांच्या नेतृत्वाखाली चालतो, आमच्या मानकऱ्यांच्या, गावकऱ्यांच्या नेतृत्वाखाली चालतो। आणि मी किती जरी मोठा असलो, मी आज राज्याचा उद्योग मंत्री आहे, तरी एक ग्रामस्थ म्हणून, एक गावकरी म्हणून या शिमग्यामध्ये मी सामील होतो। काही ठिकाणी गावकऱ्यांचं पटत नाही, अशा ठिकाणी 2 शिमगे झालेले आहेत किंवा शिमगे बंद होऊन 144 कलम लागलेला आहे। आणि म्हणून मला आनंद आहे की माझा शिमगा बघायला आज पुण्यातनं माझे आमदार सहकारी इथं आलेत। त्याच्यामुळे कोकणामध्ये जो शिमगा होतो तो आदर्श होतो हे आमदार साहेबांनी शिक्कामोर्तब केलं। नाही, सर्वसामान्य माणसामध्ये कोकणात राहिलो तरच मंत्री होता येतं ही जाणीव मला आहे। कारण ज्या लोकांनी मला आशीर्वाद दिले, ज्या लोकांमध्ये मी खेळलो, वाढलो, त्या सणामध्ये जर मी सामील झालो नाही आणि मी कोणतरी मोठा आहे, उद्योगमंत्री अशा आविर्भावात राहिलो तर भविष्यामध्ये राजकारणात मी छोटा होऊ शकतो याचं देखील मला कल्पना आहे। आणि म्हणून ग्रामस्थांचा आशीर्वाद हा असला पाहिजे। ज्या गावात आम्ही राजकारण करतो ते गाव देखील आपल्यासोबत असलं पाहिजे। आणि म्हणूनच या शिमग्यामध्ये मी सामील होतो। आणि आज लक्ष्मी पल्लीनाथाच्या या शिमग्यामध्ये मी सामील झालो, जे आमचं ग्रामदैवत आहे, आणि तिथे एक आनंद मिळतो। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचे अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये आशिष शेलार साहेब आणि आदरणीय उद्योगमंत्री उदय सामंत साहेब गप्पा मारत बसले होते। मी एक कामानिमित्त तिथे आलो होतो, त्या दोघांचा विषय चालला होता का तुम्ही शिमग्याला आशिष शेलार साहेबांनी माझ्याकडे कोकणामध्ये यावं। त्यांनी होकार दिला तर मी त्यांना म्हटलं की साहेब, शिमगा तर मी पण कधी पाहिला नाही। ते म्हटले तू आवर्जून ये, आपण तुला आमच्याकडे शिमगा कसा आहे तुला पाहता येईल। आणि खूप आनंदाने मी हा शिमगा पाहतोय। पालखी नाचवण्याची पद्धत, विशेष म्हणजे इथल्या ज्या काही पारंपरिक गोष्टी आहेत या फार अभूतपूर्व आणि वेगळ्या आहेत। ह्या आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधी आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिल्या नाही। आणि हा शिमगा 15-15 दिवस चालतो हे मला इथं आनंद कळलंय। एक संपूर्ण मुंबईकर, चाकरमानी, आणि विषय म्हणजे ह्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक कोकणी माणूस हा शिमग्याच्या निमित्ताने कोकणामध्ये येतो। हे कोकणाचं आणि या शिमग्याचं वैशिष्ट्य आहे।